हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आपण आपल्या चॅनलमध्ये पाहतो फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सगळ्याच लहान मुलांना ना फ्रँकी खूप जास्त आवडते आणि दरवेळीच आपल्या आजूबाजूला लगेचच कुठे फ्रँकी भेटेल असं सुद्धा होत नाही। त्यामुळे आज अशीच फ्रँकी आपण अगदी इन्स्टंट घरच्या घरी बनवणार आहोत। ती सुद्धा जे घरी उरलेलं चिकन असतं त्याच्यापासून बनवणार आहोत। तुम्ही याच्याऐवजी घरी जर उरलेली पनीरची भाजी असेल तर ती सुद्धा घेऊ शकता, सेम प्रोसेस करू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ते उरलेले चिकन घेतलेलं आहे। त्यानंतर एक तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती आपण अगदी व्यवस्थित असं बटर टाकलंय। त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे। हे सगळं बटरवरती मस्त असं आपल्याला परतून घ्यायचंय। भाज्या क्रंचीच राहिल्या पाहिजेत। अजून थोडंसं बटर यामध्ये ऍड करूया। जितका बटर असेल ना तेवढी ही भाजी मस्त लागते। मस्त अशी भाजी आता आपण बटरवरती परतून घेतली, कुरकुरीत झाली आहे ती। आता एक चमचाभर चिली फ्लेक्स यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे चिकनचे तुकडे आहेत ते आपण यामध्ये टाकायचे आहेत। आपण चिकनचे छोटे छोटे पीस यामध्ये करून घेतलेत आणि चिकनचा थोडासा रस्सा होता तो सुद्धा यामध्ये टाकलाय, म्हणजे एक्स्ट्राचे मसाले आपल्याला यामध्ये ऍड करावे लागत नाहीत। जे मऊवाले पीस असतात चिकनचे तेच यामध्ये वापरायचे। हे सगळं छान असं परतून घेऊयात 1-2 मिनिटासाठी तव्यावरती। थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला हे। मस्त आता जे फ्रँकीचं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता घरी बनवलेली एक गव्हाची मोठ्या आकाराची पोळी आपण इथे घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर जो मसाला आहे तो पोळीला व्यवस्थित लावून घ्यायचा। तव्याला लागलेला मसाला इथे पोळीला आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे गॅस बंद करा 2 मिनिटासाठी आणि आता इथे आवडीप्रमाणे सॉस टाकून घ्यायचे। जे आपल्याला आवडत असतील ते सगळे सॉस तुम्ही यावरती टाकू शकता। आपण इथे थोडीशी शेजवान चटणी टाकलेली आहे, मायोनीज टाकले आणि टोमॅटो सॉस टाकलेला आहे। ह्या पोळीला हे सगळं व्यवस्थित लावून घेऊयात। आता हे जे चिकन आपण बनवून घेतलंय ते आपल्याला ह्यावरती लावायचंय। यावरती आता उभा चिरलेला कांदा आपण टाकूयात। इथे तुम्ही उभा चिरलेला कोबी किंवा बीट सुद्धा टाकू शकता, गाजर टाकू शकता, अगदी मस्त लागतं। आता यावरती आपण भरभरून असं चीज टाकणार आहोत। आता हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय। नुसती अशीच सुद्धा तुम्ही ही फ्रँकी खाऊ शकता, पण आता आपण ही फ्रँकी थोडीशी कुरकुरीत करून घेणार आहोत। त्यासाठी आता आपण गॅस ऑन केला आणि इथे पॅन वरती आपण थोडंसं बटर टाकलेलं आहे। ही जी फ्रँकी आहे ती आता बटर वरती आपण थोडीशी कुरकुरीत करून घेणार आहोत। एका बाजूने मस्त अशी क्रिस्पी करून घेतली। आता हिला अलगद पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं क्रिस्पी करून घ्यायचंय। बाहेर तुम्ही फ्रँकी घ्यायला गेलात तर 100-1 रुपयाला ती आरामात मिळते आणि नेहमीच जवळपास कुठे फ्रँकी मिळेल असं होत सुद्धा नाही। त्यामुळे तुमच्याकडे घरी कोणतीही भाजी उरलेली असू दे, रश्श्याची, मग ती पनीरची असू दे, मशरूम किंवा अशा पद्धतीने चिकन असू दे, तुम्ही घरच्या घरी अगदी कमी किमतीमध्ये खूप सोप्या पद्धतीने इन्स्टंट आणि हेल्दी अशी फ्रँकी बनवू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम अशी फ्रँकी बनवून तयार आहे। गव्हाच्या पोळीपासून आपण ही बनवली, त्यामुळे मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि चांगली सुद्धा आहे मुलांसाठी। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।